तुम्हा सर्वांनाही ही गोष्ट कळालीच असेल, तुमच्या कानावरती ही गोष्ट आलीच असेल आणि माझ्याही आलेली आहे बघा. ती अशी की येत्या 30 जानेवारीला जवळपास 2 खूप मोठे मराठी सिनेमे जे आहेत ते क्लॅश होणार आहेत. पहिला म्हणजे की पुन्हा साडेमाडे 3 हा सिनेमा जो आहे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तर दुसरा म्हणजे रणपती शिवराय. तर नेमकं याचं कारण काय हे तर त्याच्या मेकर्सलाच माहिती बघा. एक कॉन्ट्रोव्हर्सी झालेली आहे. तीही माझ्या कानावरती आली. आता जाऊ द्या, जी गोष्ट असेल ती असेल. परंतु यांनी असं करायला पाहिजे होतं का नाही? जवळपास मला तरी वाटतं एका आठवड्याचा तरी त्यांनी गॅप जे आहे ते ठेवायला पाहिजे होता. कारण की एक सिनेमा जो आहे, जो की नॉस्टॅल्जिया आहे बघा. लोकं त्या सिनेमासाठी खूप आतुरतेने वाट बघत आहेत. ज्याचं नाव आहे पुन्हा एकदा साडेमाडे 3 आणि मला तरी वाटतं की भलेही बुक माय शोवरती दाखवत आहे की 2,500 प्रेक्षक पुन्हा एकदा साडेमाडे 3 या सिनेमामध्ये इंटरेस्टेड आहेत. तर रणपती शिवराय या सिनेमामध्ये जे आहेत छत्रपती आहेत, त्यांची भूमिका आहे. त्यामुळे लोकं जास्त एक्साइटेड आहेत. 10,000 पेक्षा जास्त प्रेक्षक त्या चित्रपटामध्ये इंटरेस्टेड आहेत. तरीही मला तरी हे जे आहे असं वाटतं, की एका बाजूकडे जर बघायला गेलं, तर पुन्हा एकदा साडेमाडे 3 हा सिनेमा जो आहे जास्त कमाई करू शकतो, असं माझं मत आहे. हे पर्सनली माझं मत आहे बघा. परंतु माझं म्हणणं असं नाहीये, की या सिनेमाने कमाई जी आहे ती कमी करावी. ओव्हरऑल माझं म्हणणं फक्त एवढं आहे, की दोन्ही सिनेमे जे आहेत त्यांनी बऱ्यापैकी चांगली कमाई करावी. परंतु सध्या जशा प्रकारची क्रेझ आहे त्यावरतून तरी वाटतं, की पुन्हा एकदा साडेमाडे 3 हा सिनेमा जो आहे कमाई जी आहे ते करू शकतो नॉस्टेल्जियाच्या नावावरती. ओव्हरऑल यांनी क्लॅश तर अव्हॉइड करायलाच पाहिजे होता. बाकी त्यांच्या मनावरची गोष्ट आहे बघा. तुम्ही या गोष्टीबद्दल काय विचार करता वा काय नाही? तुमचं मत मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक यू.